नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची भयान कहाणी पुढे सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती. तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा प्रवासाला जो एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडला आणि ज्याने त्याला आतून हादरवून टाकले. ही गोष्ट आहे जितूची. तुम्ही ही कथा ऐकायला सुरुवात केली असेल तर लगेचच आपल्या रूममधल्या लाईट्स बंद करा, कारण पुढचे काही मिनिटं तुमच्यासाठी खूप थरारक असणार आहेत. चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी. मी जितू, पुण्याचा एक सामान्य व्यावसायिक. तसं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्यात कधीच काही असामान्य असं घडलं नव्हतं. नेहमीप्रमाणे ऑफिस, घर, मित्रांसोबत गप्पा आणि बाकी सर्व काही सामान्य. पण 3 वर्षापूर्वी माझ्यासोबत जे काही घडलं त्याने माझं आयुष्यच नाही तर विचार करण्याची पद्धतही बदलवून टाकली. ही गोष्ट आहे माझ्या आणि माझा चुलत भाऊ अमृतच्या एका प्रवासाची. आम्ही दोघे व्यावसायिक भागीदार आहोत आणि व्यवसायाच्या कामासाठी आम्हाला सोलापूरला जायचं होतं. आमचं ठरलं की आपण आपल्याच गाडीने जाऊ, काम संपवू आणि लगेचच परत येऊ. पण आम्हाला माहीत नव्हतं की हा प्रवास आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव बनणार आहे. तुम्ही कधी अशा प्रवासाला गेला आहात का जिथे तुम्हाला भीतीचा अनुभव आला असेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर काय विचार करता, सबस्क्राईब करा. मी आणि अमृत रात्री 9च्या सुमारास पुण्याहून निघालो. तसं तर आम्ही नेहमी रात्री प्रवास करायचो, पण इतका लांबचा प्रवास रात्री कधी केला नव्हता. रात्रीच्या शांत आणि निर्मनुष्य रस्त्यावरून गाडी चालवताना एक वेगळीच मजा येते. आम्ही गाडीत जुनी गाणी लावली होती आणि प्रवास छान चालला होता. आम्ही मोडनिंब गाव कधीच मागे टाकलं होतं आणि आता सोलापूर फक्त 1.5 तासाच्या अंतरावर होतं. म्हणजे आमचा 1/3 प्रवास पूर्ण झाला होता आणि आता पुढचा रस्ता मोकळा होता. असं वाटत होतं की आम्ही वेळेवर पोचू आणि सकाळी लवकर कामाला लागू. पण अचानक आमच्या गाडीच्या इंजिनमधून एक विचित्र आवाज येऊ लागला. एक असा आवाज जो मी आधी कधीच ऐकला नव्हता. मला पुढं अस्वस्थ वाटलं. मी गाडीचा वेग कमी केला आणि अमृतला विचारलं, अमृत, तुला काही ऐकू येते का? नाही. काय झालं जितू? त्याने गाणी ऐकण्यातून लक्ष काढून विचारलं. इंजिनमधून काहीतरी विचित्र आवाज येतोय. मी त्याला सांगितलं आमची गाडी खूप जुनी नव्हती आणि आम्ही तिची नेहमीच वेळच्या वेळी मेंटेनन्स करून काळजी घ्यायचो. पण हा आवाज सामान्य नव्हता. मी लगेच गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. समोर पाहिलं तर चारी बाजूला पूर्णपणे ओसाड पडलेली माळरानं दिसत होती. कुठेही वस्ती किंवा दुकानाची साधी पाटीही दिसत नव्हती. मात्र खूप रात्र झाली होती. जवळपास 12 वाजले असतील. रस्त्यावर एकही गाडी नव्हती. मी गाडीतून बाहेर आलो आणि मागच्या सीटवर ठेवलेली पाण्याची बाटली काढली. मला वाटलं की इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला असेल. अमृतही माझ्या मागे उतरला. आम्ही गाडीचं बोनेट उघडलं. बोनेट उघडताच आतून धूर येऊ लागला. सुदैवाने इंजिन अजून जास्त गरम झालं नव्हतं. मी पटकन इंजिनवर पाणी टाकलं. धूर शांत झाल्यावर आम्ही इंजिन नीट पाहिलं. पण त्याच क्षणी आमच्या नाकात एक वेगळाच वास आला. गरम गरम चहाचा आणि ताज्या जेवणाचा वास, जसा एखादा ढाबा किंवा हॉटेलमध्ये वास येतो. जितू, चहाचा वास येतोय, अमृत म्हणाला. किती मस्त वास येतोय ना. मला वाटतं जवळ कुठेतरी चहाचं दुकान किंवा एखादा ढाबा असेल. मलाही चहा पिण्याची खूप इच्छा झाली. प्रवासाचा थकवा होताच त्यात हा वास आल्यावर तर राहावलंच नाही. आम्ही ठरवलं, चला शोधूया. पण प्रश्न असा होता की या निर्जन रस्त्यावर चहाचा वास आला तरी कुठे? ही गोष्ट आमच्यासाठी एक रहस्य बनली होती. चहाचा सुगंध आणि रेडिओवरील जुन्या गाण्याचा पुसटसा आवाज ऐकून आम्ही दोघांनीही गाडी त्या दिशेने वळवली. महामार्ग रस्त्यापासून थोडं आत डाव्या बाजूला एक कच्चा सर्व्हिस रोड जात होता. आम्हाला वाटलं
याच दिशेने काहीतरी असेल. आम्ही गाडी त्या रस्त्यावर टाकली. गाडीच्या लाईट्समध्ये फक्त मोठमोठी झुडपं दिसत होती. रस्ता कच्चा होता, पण गाडी जाण्यासारखा ठीक होता. आम्ही पुढे गेलो आणि गाडीचा प्रकाश जिथे पडला तिथे लांबवर काहीतरी असल्याचं दिसलं. अमृत म्हणाला, जितू, मला वाटतं आपण बरोबर आलो. समोर बघ, एक लाईट जळतेय. मी गाडी जवळ घेतली, पण जसं जसं आम्ही जवळ गेलो तसं तसं माझं मन साशंक झालं. तो ढाबा नव्हता, तर एक जुनी लाल रंगाची पूर्णपणे अंधारात बुडालेली इमारत होती. तिच्या भिंतीवर जाळी लागली होती. बाहेर तुटलेल्या खुर्च्या आणि एक जुना टेबल पडलेला होता. तिथे कोणीही नव्हतं. अमृत, हे बघ, हा तर जुना बंद पडलेला ढाबा दिसतोय. इथे कसला चहा आणि कसला आवाज. मी त्याला म्हणालो, पण त्याच वेळी पुन्हा तोच चहाचा वास आला. इतका ताजा आणि सुगंधित की जणू कोणीतरी नुकताच चहा बनवला आहे. आम्ही गाडी थांबवली. मी आणि अमृत गाडीतून उतरलो आणि इथे कोणी आहे का असं ओरडून विचारलं. त्याच क्षणी एका झाडांवरून एका काळ्या मांजरीचा भयानक आवाज आला. ती मांजर आमच्याकडेच पाहत होती आणि तिचे डोळे अंधारात भयानक चमकत होते. अमृत घाबरला. जितू, मला हे ठीक नाही वाटत आहे. चल, इथून निघूया. मी त्याला शांत करायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात आमच्या मागे एक कुबडा म्हातारा माणूस दिसला. त्याच्या हातात एक काठी होती आणि तो वाकून आमच्या दिशेने चालत येत होता. आम्ही विचार केला, हा इथलाच कोणीतरी गावकरी असेल. आम्ही त्याला काही विचारायच्या आधीच तो माणूस आमच्याकडे न पाहता शांतपणे त्या जुन्या ढाब्याच्या आत गेला आणि पूर्णपणे गायब झाला. तो अंधारात कुठल्या कोपऱ्यात गेला हे कळलंच नाही. जितू, तो आत गेला? अमृतने विचारलं. पण तो तर आत गेल्यावर दिसत नाहीये. आम्ही दोघेही खूप घाबरलो. हा माणूस कोण होता आणि तो अशा निर्जन ठिकाणी कुठे गेला? या प्रश्नांची आमच्या मनात एक वादळ निर्माण केलं. तो माणूस आत गेल्यावर गायब झाला हे पाहून आमचे थापे दणाणले. अमृतने पटकन त्याचा मोबाईल काढला आणि टॉर्च लावून आतमध्ये पाहू लागला. ढाब्याच्या आत पूर्णपणे अंधार होता. काही अंतरावर एक जुना लाकडी दरवाजा होता, पण तो बंद होता. आम्हाला वाटलं कदाचित तो माणूस त्या खोलीत गेला असेल. आम्ही दोघेही धाडस करून आत गेलो. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही संपूर्ण जागा तपासली. ती एक मोठी हॉलसारखी खोली होती, पण आतमध्ये कोणीच नव्हतं. तो म्हातारा माणूस जणू हवेत विरघळून गेला होता. आम्ही त्याला हाका मारल्या, बाबा ऐकताय का? पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आतमध्ये फक्त एक जाळी आणि धूळ होती. त्या भयान शांततेत आमच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. जितू, इथे कोणीच नाहीये. चल आपण जाऊया इथून, अमृत घाबरून म्हणाला. आम्ही लगेच धावत गाडीत बसलो आणि गाडी चालू केली. तिथून बाहेर पडून त्याच कच्च्या रस्त्याने आम्ही परत मुख्य रस्त्यावर आलो. पण मुख्य रस्त्यावर येताच आम्ही जे काही पाहिलं त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तोच कुबडा म्हातारा माणूस त्याच हातातल्या काठीसह रस्त्याच्या बरोबर मधोमध उभा होता आणि आमच्या दिशेने चालत येत होता. त्याच्याकडे पाहताच माझ्या अंगावर सरसरून काटा आला. अमृत, तोच माणूस. मी किंचाळलो. गाडी थांबवू नको जितू, तो माणूस नाहीये, तो कोणीतरी वेगळाच आहे. अमृत माझ्याकडे न बघताच म्हणाला. मी लगेच गाडीचा वेग वाढवला. आम्ही देवाचं नाव घेत गाडी पुढे नेली आणि त्या कुबड्या माणसाला ओलांडून गेलो. पण जसं आम्ही त्याला ओलांडून गेलो तशी एक भयानक काळजाचा थरकाप उडवणारी किंकाळी ऐकू आली. मला वाटलं गाडीचा धक्का लागला. मी खूप घाबरलो होतो. मी गाडी थांबवली आणि मागे वळूनही पाहिलं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. तिथे तो माणूसही नव्हता आणि काहीच पडलेलंही नव्हतं. जणू काही झालंच नव्हतं. गाडीला कसलाही धक्का लागला नव्हता, ना काही आदळल्याचा आवाज आला नव्हता. तरीही ती किंकाळी इतकी खरी वाटली की आम्हाला विश्वासच बसेना की काहीच झालं नाही. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत थिजून गेलो. हा नक्कीच काहीतरी वेगळा प्रकार होता. ही गोष्ट सामान्य नव्हती. आम्ही लगेच गाडी तिथून काढली आणि मिळेल तेवढ्या वेगात सोलापूरच्या दिशेने पळालो. आम्हाला फक्त तिथून दूर जायचं होतं. पण ती भयानक किंकाळी
अजूनही आमच्या कानात घुमत होते. कसे तरी भीतीने थरथरत आम्ही सोलापूरला पोचलो. तिथे आधीच हॉटेल बुक केलं होतं. आम्ही तिथे पोचलो, रूम घेतली आणि रात्रभर झोपलो नाही. सकाळी उठून फ्रेश झालो, नाश्ता केला आणि ज्या कामासाठी आलो होतो ती कामं संपवली. तरीही ती रात्र आणि त्यातले ते भयानक प्रसंग आमच्या डोळ्यासमोरून हटतच नव्हते. दुपारी आम्ही तिथल्या एका प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी गेलो. आम्ही नेहमी सोलापूरला आलो की त्या मंदिरात जायचो. दर्शन झाल्यावर आम्ही बाहेर आलो तर तिथे एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. आम्ही त्याच्या जवळून जात असताना तो आमच्याकडे एकटक पाहत होता. त्याचा चेहरा इतका शांत होता की जणू काही त्याला आमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. त्याने आम्हाला जवळ बोलावलं. मुलांनो, तुम्ही काल रात्री एका मोठ्या संकटातून वाचला आहात, तो म्हणाला. आम्ही दोघेही थक्क झालो. त्याला हे कसं कळलं? आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि माझ्या अंगावर काटा आला. अमृत म्हणाला, बाबा, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? आम्हाला काहीच कळत नाहीये. ज्या निर्जन रस्त्यावर तुम्ही थांबला होता तो ढाबा एका भयंकर रानकाचा, म्हणजेच एका विधूर भूताचा अड्डा आहे. तो संपूर्ण परिसर त्याच्या ताब्यात आहे. अनेकदा त्या रस्त्यावरून रात्री उशिरा जाणाऱ्या गाड्या अचानक खराब होतात आणि मग चहाचा किंवा जेवणाचा असा सुगंध येतो की वाटसरू आपोआप त्या ढाब्याकडे आकर्षित होतात. अनेक लोक तिथे गेले पण ते कधीच परत आले नाही. तो म्हणाला. त्याने पुढे सांगितलं, ती काळी मांजर म्हणजे एक चेटकी नाही, तीच गाड्या खराब होण्यासाठी जबाबदार असते. तुमच्या नशिबाने तुम्ही वाचलात, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली कर्मे केली आहेत ज्याने तुमचं रक्षण केलं. तुम्हाला वाचवणारी ती एक चांगली आणि पवित्र शक्ती होती. त्याने हेही सांगितलं की त्या रानग्याने तुम्हाला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्नही केला, पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे त्याला ते जमलं नाही. तो तुमच्यावर खूप चिडलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा रात्रीच्या वेळी कधीही त्या रस्त्याने जाऊ नका. आम्ही त्याला विचारलं, बाबा, तुम्हाला हे सर्व कसं माहीत आहे? त्यावर तो हसला आणि म्हणाला, काही गोष्टी गुप्त असतात, प्रत्येकाला त्या सांगितल्या जात नाही. फक्त हे समजा की मला तुमच्यापर्यंत एक संदेश पोचवायचा होता. त्यानंतर त्याने आम्हाला पुन्हा मंदिरात जाऊन 2 नारळ अर्पण करायला सांगितले आणि आभार मानून मगच परतीचा प्रवास सुरू करा असं म्हणाला. आम्ही लगेच मंदिरात गेलो, नारळ अर्पण केले. पण जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा तो म्हातारा माणूस तिथे नव्हता. तो जणू हवेत विरघळून गेला होता. मंदिरातून परत येताना आम्ही दोघेही शांत होतो. ती घटना आणि त्या अनोळखी बाबांचे शब्द आमच्या डोक्यात घोळत होते. आम्हाला भीतीने अक्षरशः रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही सोलापूरला पुन्हा मुक्काम केला, कारण रात्री प्रवासाची हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुण्याला परतलो. पुण्यात आल्यावर आम्ही लगेचच आमच्या एका ओळखीच्या आध्यात्मिक व्यक्तीला भेटायला गेलो. ते खूप ज्ञानी होते आणि आम्ही त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांचं बोलणं ऐकून आम्हाला खूप दिलासा मिळाला. जगात फक्त भूत, प्रेतात्मे किंवा राक्षस अशा या नकारात्मक शक्तीच नसतात. ते म्हणाले, देवाने अशा अनेक पवित्र शक्ती निर्माण केल्या आहेत ज्या माणसांच्या मदतीला येतात. त्या कधी मानवी रूपात तर कधी स्वप्नात येऊन आपल्याला संकटांची जाणीव करून देतात. तुमच्या बाबतीतही तेच घडलं. तुमच्या चांगल्या कर्मामुळे आणि तुम्ही केलेल्या दान धर्मामुळे देवाने तुम्हाला वाचवलं. मी त्यांना विचारलं, पण आम्ही असं काही विशेष करत नाही, फक्त कधीतरी मंदिरात जातो आणि शक्य होईल तेव्हा गरजूंना अन्नदान करतो. ते हसले आणि म्हणाले, अन्नदान हे सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. माणसांना संकटातून वाचवण्याचं सामर्थ्य त्यात आहे. तुम्ही केलेल्या अन्नदानामुळेच तुम्हाला वाचवणारी ती पवित्र शक्ती तिथे आली. माणसाला आपल्या चांगल्या कर्माचा मोबदला लगेच मिळत नाही असं वाटतं, पण ते खरं नाही. चांगल्या कर्माची फळं योग्य वेळी नक्कीच मिळतात. त्यांचे बोलणे ऐकून मला व अमृतला समजले की आम्ही किती भाग्यवान आहोत. आमच्या आईवडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळे आणि दिलेल्या चांगल्या संस्कारामुळेच आमच्या हातातून
दानधर्मसारख्या पुण्याचे कार्य घडले आणि त्या पुण्याईमुळेच आज आमचे प्राण वाचले. त्या दिवसापासून आम्ही रात्रीचा प्रवास पूर्णपणे बंद केला. तो कुबडा माणूस नक्की कोण होता ते आजपर्यंत आम्हाला कळलं नाही, पण त्याने आमच्या मनात एक गोष्ट नक्कीच पक्की केली, ती म्हणजे या जगात काहीतरी अदृश्य शक्ती आहेत ज्या आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर आहेत. ही होती माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि भयानक घटना. तुम्हाला काय वाटतं? तो म्हातारा बाबा देवदूत होता की कोणीतरी साधू? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी याहूनही भयानक कथा घेऊन येणार आहे. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे आशा नांगरे व मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. विशाल बारवे, ब्राह्मणवाडी खेड, तळेगाव दाभाडे. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. प्रदीप म्हाडसे, गाव वाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. राजेश मोरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. निकिता अक्षय ताकतोडे, रिसोड, जिल्हा वाशिम. दीपक दळवी, वडगाव, कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा. पराग म्हैसकर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आकाश पाटील, धुळे. भास्कर रावळ, अमेरिका. सुलोचना पाटील, काटेमानिवली, कल्याण, मुंबई. महेश पवार, धुळे. चंद्रकांत रघुराव कांबळे, मुक्काम पोस्ट शेरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. ज्ञानेश्वर पोद्दार, भिवघाट, जिल्हा सांगली. अमित पाटील, अकोला. भिवा मालोंडकर, मुंबई. समाधान बच्छाव, अहमदाबाद, राज्य गुजरात. जयंत गायकवाड, कादंबरी, जिल्हा कोल्हापूर. सागर पाटील, बत्तीस शिराळा, जिल्हा सांगली. रोनक निष्काळजे, सुरत, राज्य गुजरात. प्रियांका जाधव, धुळे. शिवाजी थोरात, शेगाव, जिल्हा अहिल्यानगर. अजय संपाळ, नाशिक. सागर भोसले, सातारा. स्वप्नील पोत्तार, एरोली, नवी मुंबई. राज बैसाणे, सुरत, राज्य गुजरात. देवेंद्र शेलार, रत्नागिरी. विजय कांबळे, गारगोटी, जिल्हा कोल्हापूर. कुणाल साळवे, पंचवटी, नाशिक. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे सचिन दळवी आणि शेवटी कुणाल साळवे. मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.